व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज ना मला सकाळी बनवायचे होते पराठे नाश्त्याला। तर कोणी कच्चा कांदा ही सर्व काही कच्चंच वापरते भाजीला, तर मी थोडीशी अशी फोडणी ते देऊन घेत असते। थोडंसं तेल ते टाकून थोडासा आपला कांदा वगैरे शालो फ्राय करून घ्यायचा, सर्व मसाले वगैरे टाकून। तर शेंगदाण्याची चटणी आणि टोमॅटो केचप आणि लोणच्या सोबतही छान लागते पराठे। पण मुलांना तो टोमॅटो केचपच आवडते, त्यांना काय लोणचं वगैरे काय आवडत नाही पराठ्यासोबत खायला। तर आता एवढं भयानक ऊन पडायला लागलं ना, खूपच उन्हाचा पारा वाढलेला आहे। तर सकाळी सकाळी म्हणलं आता 10च्या नंतर का पण काही घराच्या बाहेरसुद्धा निघावं वाटत नाही। तर म्हणलं 10-11लाच आपण म्हणलं हे वरचं काम असं करून घ्यावं, कारण की समोर गॅलरीमध्येच किचन आणि बेडरूम असल्यामुळे खूप असं उन्हाच्या झळाया येतात आतमध्ये। तर म्हणलं हा आपल्याकडं जुना कपडा पण होता हिरवा, म्हणलं त्याने तरी थोडंसं बरं वाटेल, थोडं झळाया तरी कमी होत्याल यायच्या। तर असं वरी गच्चीवर जाऊन ना आम्ही हे असं कपडा ते वरून लावून घेतला गच्चीवरून सुतळीने, त्याने पूर्ण असं पॅक करून। एक साईड राहिली होती, कपडा काही नव्हता। तर आता दुपारी काही जेव पण वाटत नाही, तर त्यासाठी आम्ही रोज टरबूज खरबूज असते। तर या दोघांना कुठं दम निघते कापल्याच, म्हणलं खाली बसून तरी खा बाबा, पण नाही। प्रांजल आलेली होती शाळेमधून, सर्वांनी असं मस्तपैकी टरबूज ते खाल्लं। दुपारच्या वेळेला जेवण कोणीही करत नाही, थोडासा आराम केला। तर ह्या दोघांचं ना किचनमध्ये हे असं काय सुरू होतं बघा, बटाटे ते असले ना तर फ्रेंच फ्राईज बनवायचे होते। तर मला माहीत पण नाही, नंतर बघते तर ह्यांनी मस्त असे बटाटे ते 5-6 बटाटे असे कट केले, येडे वाकडे, त्यांना जसे जमतील तसे। तर म्हणले आता आम्हाला हे तळून ते द्या, फ्रेंच फ्राईज खूप आवडते त्यांना। तर खाली कामसुद्धा सुरू आहे पार्किंगचं। तर त्या मिस्त्री लोकांना तुमच्या संसारातला किती वर्ष जुना आहे हे आरसाई? 40 वर्षाच्या पुढे। 40 वर्षाच्या पुढे? इतके दिवस कसं काय टिकला? त्याचं लाकूड चांगलं आहे वाटतंय ना? हां, आमच्या मालकाच्या मामाने दिलेला आत्याच्या नावाने। हां, 50 रुपये। 50 रुपयाचा त्यावेळेसचा। मग आता किती वर्ष? 40 वर्षाचे म्हणजे 45 वर्षाचा असेल। हां, 25 वर्ष। हां, आणखी चांगलं आहे। आता असं काही आरसा भेटत नाही, आता वेगवेगळ्या फॅशनचे आरसे आलेले आहेत। आता ही फॅशन काही दिसत नाही। आमच्या आईंच्या संसारातील हा 45 वर्ष जुना आरसा आहे। असे आरसे आता कुठेही बघायला भेटत नाहीत, खूप सुंदर असं त्याचं डिझाईन वगैरे होतं। तर आमच्या सासऱ्यांनी ना 45 वर्षे अगोदर तो आरसा बनवून घेतलेला होता। त्यांचे मामा सुतार शिक्षक होते शाळेमध्ये, त्यांच्याच शाळेमध्ये ते सुद्धा शिक्षकच होते। तर त्यांनी तो आरसा बनवून दिलेला होता। आता तसे काही आरसेसुद्धा भेटत नाहीत बघायलाही। तर आता फार जुना झालेला होता, त्याचं मागचं कवरही पूर्ण निघालेलं होतं। तर म्हणलं आता काय ते टाकून द्यावं, पण त्याचं लाकूड आणखी जशाला तसंच होतं। तर इथं संध्याकाळचा आमचा स्वयंपाक वगैरे झाला, मेथीमध्ये मटण ते केलं मुलांना, आणि कालवणसुद्धा झालं। तर आम्हाला इथे थोडंसं बाहेर जायचं होतं, मग प्रांजल आम्ही गेलो। तर राजवीर काही आलेला नव्हता, राजवीर होता घरीच। तर जेवण ते झाल्याच्या नंतर म्हणलं थोडंसं असं पाय पण मोकळे होतात, तर म्हणलं पायी जाऊया आपण। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। बाय.